सो फ्रेंड्स, पट्टीची स्टार्ट करताना आपल्याला एक स्लिप नॉट करून घ्यायची आहे. स्लिप नॉट केल्यावर 4 चैन्स करायचे आहेत. 1 2 3 4. 4 चैन केल्यावर पहिल्या चैनमध्ये एक ट्रिपल क्रोशे घ्यायचा आहे. म्हणजे सुईवर 2दा धागा घेऊन एक ट्रिपल क्रोशे करून घेऊया. पहिल्या चैनमध्ये 2तनं 1 2तनं 1 2तनं 1, म्हणजे हा इथे असा एक लूप तयार झाला. त्याच्यानंतर 10 चैन्स करायचे. 10 चैन्स केल्यानंतर 1 2 3 4 5 6 7, 7वी चैन आहे तिकडे एक ट्रिपल क्रोशे करायचं आहे. म्हणजे आपल्याला हा लूप तयार करायचा आहे. अजून एक ट्रिपल क्रोशे, म्हणजे हा पुन्हा एक असा लूप तयार झाला. हा असाच कंटिन्यू लूप्स आपल्याला जितकी आपली दरवाजाची रुंदी हवी आहे तेवढं आपण करून घेऊया. 10 चैन्स करायच्या. 10 चैन्स केल्यानंतर 7व्या चैनमध्ये एक ट्रिपल क्रोशे करून घ्यायचा. इकडनं स्टार्टिंगपासून जी 7वी चैन येणार तिकडे एक ट्रिपल क्रोशे करून एक लूप तयार करायचा. तर आपल्याला जेवढी दरवाजाची रुंदी हवी आहे तोरणची तेवढी आपण ही लूपची डिझाईन पूर्णपणे करून घेऊया. सो फ्रेंड्स, आपल्याला जेवढी दरवाजाची रुंदी आहे तेवढी आपण ही चैन करून घेतली आहे. 10 चैन्स, 7व्या चैनमध्ये एक ट्रिपल क्रोशे घालत असा लूप तयार केलेला आहे. तर जितकी रुंदी आहे तेवढी पट्टी तयार केल्यानंतर शेवटचा जो आपला लूप तयार होणार त्याच्यानंतर 10 चैन्स घ्यायच्या. 10 चैन्सनंतर या लूपमध्ये इनकम्प्लीट ट्रिपल क्रोशे घालायचे. 4 इनकम्प्लीट ट्रिपल क्रोशे, म्हणजे सुईवर 2दा धागा घ्यायचा. 2तनं 1 2तनं 1, शेवटचा धागा सुईवरच ठेवायचा. पूर्ण कंप्लीट नाही करायचा तो ट्रिपल क्रोशे. असे आपल्याला टोटल 4 ट्रिपल क्रोशे सर्कलमध्ये घालून घेऊया. हे शेवटचे लूप आपले सुईवरच आहे. त्याच्यानंतर 4 ट्रिपल क्रोशे घातल्यावर मग शेवटला पूर्ण सुई लूप्समधनं काढून अशी एक पाकळी तयार करायची. त्याच्यानंतर 8 चैन 3 पाकळी तयार करायची. आता आपल्याला या पट्टीवर आपल्याला फुलाची डिझाईन करायची. तर पहिली एक साईडला आपण 2-2 पाकळ्यांची डिझाईन करणार, नंतर खालच्या साईडला करणार. तर 8 चैन्स घेतल्यानंतर पुन्हा सेम लूपमध्ये 4 इनकम्प्लीट ट्रिपल क्रोशे. त्याच्यानंतर सगळ्या लूपमधनं सुई बाहेर काढून एक चैननी बंद करायची. तुम्ही बघू शकता आपल्या अशा ह्या 2 पाकळ्या तयार झाल्या. हा सर्कल आहे आणि ह्या 2 पाकळ्या. त्याच्यानंतर मध्ये काही चैन न घेता डायरेक्ट पुढच्या लूपमध्ये पुन्हा असेच 4 इनकम्प्लीट ट्रिपल क्रोशे करायचे. मला असला पूर्ण लूपमधनं सुई बाहेर काढून 8 चैन पुन्हा 4 इनकम्प्लीट ट्रिपल क्रोशे करून आपल्याला ह्याच्यामध्येही सेम अशीच पाकळी इथे तयार करून घेऊया. सेम 4 इनकम्प्लीट ट्रिपल क्रोशे करत आपण ही दुसरी पाकळी तयार केली आहे. 2 पाकळ्यांच्या मध्ये 8 चैन. आता डायरेक्ट पुन्हा पुढच्या लूपमध्ये सेम 4 इनकम्प्लीट ट्रिपल क्रोशे, 8 चैन, 4 इनकम्प्लीट ट्रिपल क्रोशे. असं आपण जेवढी आपली पूर्ण पट्टी केली आहे तेवढ्या पहिल्या लूपपर्यंत आपण ही डिझाईन सेम करून घेऊया. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता 4 इनकम्प्लीट ट्रिपल क्रोशे, 8 चैन, इनकम्प्लीट ट्रिपल क्रोशे. प्रत्येक लूपमध्ये आपण अशा ह्या 2-2 पाकळ्या करत आपण ही पूर्ण आपली पट्टी एक साईड कंप्लीट केली आहे. आता आपण जेव्हा आपल्या शेवटच्या लूपमध्ये 2 पाकळ्या करणार त्याच्यानंतर 6 चैन्स करायच्या. 1 2 3 4 5 6. 6 चैन केल्यावर त्याच लूपमध्ये एक ट्रिपल क्रोशे घालायचा. फुल ट्रिपल क्रोशे घालायचा पूर्ण. त्याच्यानंतर पुन्हा 6 चैन 2 3 4 5 6. 6 चैन केल्या. त्याच्यानंतर आता हा आपला लूप सुरू होतो आहे. आता पुन्हा आपल्याला इथे असेच 4-4 इनकम्प्लीट ट्रिपल क्रोशे घालत पाकळी तयार करायची. तर पहिली 4 इनकम्प्लीट ट्रिपल क्रोशे, 4 इनकम्प्लीट ट्रिपल क्रोशे पूर्ण जॉईंट करून आपली एक पाकळी तयार झाली. नंतर 8 चैन, 8 चैन केल्यावर पुन्हा त्याच सर्कलमध्ये त्याच लूपमध्ये अजून एक पाकळी तयार करायची. त्याच लूपमध्ये आपण पुन्हा 4 इनकम्प्लीट ट्रिपल क्रोशे घालून एक दुसरी पाकळी तयार केली. तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने आपलं
पूर्ण एक फूल तयार होतं. पहिली आपण 2 पाकळ्या केल्या, नंतर 2 पाकळ्या. आता ही स्टेप जी आहे पूर्ण प्रत्येक लूपमध्ये पुन्हा 2-2 पाकळ्या करत आपल्याला कंप्लीट करायची आहे. आता मध्ये कुठलीही चैन न घेता डायरेक्ट इनकम्प्लीट ट्रिपल क्रोशे केले, पूर्ण लूपमधनं सुई बाहेर करून पाकळी तयार केली. मध्ये 8 चैन. सेम लूपमध्ये 4 ट्रिपल क्रोशे इनकम्प्लीट करत दुसरी पाकळी तयार करून घ्यायची. जशी आपण वरती लाईन कंप्लीट केली आहे, सेम त्याच पद्धतीने इनकम्प्लीट ट्रिपल क्रोशेच्या 2-2 पाकळ्या घालत आपण हा सेकंड रो पण कंप्लीट करून घेऊया. तुम्ही बघू शकता हे आपलं अशा पद्धतीने फूल कंप्लीट होतं. म्हणजे अशीच आपलं हे पूर्ण ही आपली पट्टी कंप्लीट करून घेऊया आपण. सो फ्रेंड्स, आपण ही डिझाईन रिपीट करत जेव्हा आपण ही लास्ट डिझाईनला येणार, म्हणजे लास्टच्या लूपमध्ये जेव्हा आपण दुसरी पाकळी घालणार तेव्हा 6 चैन्स करायच्या. 6 चैन्स केल्यानंतर इथे आपल्याला हा जो पहिला आपण 10 चैनचा लूप केला आहे त्याच्यामध्ये चौथ्या चैनमध्ये सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचं. अशा पद्धतीने 6 चैन करून जॉईंट करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण ह्या 4ही पाकळ्या तयार करून आपली ही तोरणपट्टी कंप्लीट केली आहे. आता त्याला आपण बॉर्डर देऊया. बॉर्डरला कॉन्ट्रास्ट कलर तुम्हाला जो आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कलर्स कॉम्बिनेशन घेऊ शकता. तर आता बॉर्डर करताना आपण आधी हा धागा कापणार आणि इथे आपण दुसऱ्या बॉर्डरचा धागा जॉईंट करून घेऊया. सो फ्रेंड्स, मी हा रेड कलर घेतलेला आहे कॉम्बिनेशनला आणि इथे आपण पहिल्या लूपलाच रेड कलर जॉईंट करून घेतला आहे. 3 चैन हा आपला 1 डबल क्रोशे पकडला जाणार आणि अजून आपल्याला या लूपमध्ये 5 डबल क्रोशे घालायचे आहेत. म्हणजे टोटल 6 डबल क्रोशे आपण या लूपमध्ये घालून घेऊया. आपण हे पहिल्या लूपमध्ये 6 डबल क्रोशे घालून घेतले. त्याच्यानंतर आता जो पहिला आपण जॉईंट केलेला पाकळी आहे त्याच्यावर एक सिंगल क्रोशेनी जॉईंट करायचं. त्याच्यानंतर आता ही 8 चैनची जो लूप आहे त्याच्यामध्ये 9 डबल क्रोशे घालायचे. 9 डबल क्रोशे घातले. त्याच्यानंतर आता ह्या ज्या 2 पाकळ्या आहेत त्याच्यामधली जी गॅप आहे तिकडे सिंगल क्रोशेनी जॉईंट करायचं. आता पुन्हा पुढच्या लूपवर 9 डबल क्रोशे, असे प्रत्येक लूपवर 9-9 डबल क्रोशे घालत आपण ही बॉर्डर कंप्लीट करून घेऊया. 8 चैनचा लूप आहे त्याच्यावर 9 डबल क्रोशे, 2 पाकळ्यांच्या मध्ये सिंगल क्रोशेनी जॉईंट करायचं आहे. तर आपण हा पूर्ण 9 डबल क्रोशांचा सेट कंप्लीट करत ही बॉर्डर करूया. फक्त दोन्ही कॉर्नर्सला 6-6 डबल क्रोशे घालायचे. इथे जसे आपण पहिली 6 घातले तेव्हा एंडिंगला येणार तेव्हा या लूपवर 6 घालायचे. याही कॉर्नरला जेव्हा इथे सेंटर्स आहेत हे 2 लूप्स येणार त्याच्यावर 6-6 डबल क्रोशे घालायचे आणि मधल्या प्रत्येक 8 चैनच्या लूपवर 9 डबल क्रोशे. तर आपण ही बॉर्डर कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, 9 डबल क्रोशे साईडला 6-6 डबल क्रोशे घालत आपण ही पूर्ण आपली तोरणपट्टी कंप्लीट केलेली आहे. जर तुम्हाला इथे डिझाईन थोडी लूज वाटत असेल तर तुम्ही इथे डबल क्रोशे वाढवू शकता. असं फिक्स 9 डबल क्रोशे असं काउंटिंग नाही आहे. आपल्या हाताची विण जशी आहे त्याप्रमाणे हे डबल क्रोशे कमी जास्त करू शकता. दोन्ही साईडला 6-6 डबल क्रोशे स्टार्टिंग आणि एंडिंगला. तर आपण हा फ्लावर पॅटर्न तोरणपट्टी कंप्लीट करत आपली ही डिझाईन पूर्ण झाली आहे. तुम्ही पण ही डिझाईन नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.